आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी इस्लामिक स्कॉलर म्हणून पूर्ण जगामध्ये नाव कमावलेले आहे, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जबरदस्त काम केले आहे, ज्यांनी मुसलमानांच्या भल्यासाठी खूप चांगलं काम केलं आहे। हे स्वतःचं म्हणणं चांगल्या प्रकारे मांडतात, फायद्याचं बोलतात, हे भांडण वाढवण्यात नाही तर सोडवण्यात विश्वास ठेवतात। प्लीज वेलकम मौलाना महमूद मदनी। आणि आपकी अदालतमध्ये आज मी आमंत्रित करत आहे आपल्या आजच्या जजना। आजचे जज खूप खास आहेत आणि ते खऱ्या आयुष्यात इलाहाबाद हायकोर्टामध्ये जज म्हणून राहिलेले आहेत, जस्टिस झकीरुल्ला खान। कारवाई सुरू करण्यात यावी। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मौलाना महमूद मदनींवर। आपकी अदालतमध्ये जमियत उलेमाए हिंदचे प्रेसिडेंट मौलाना महमूद मदनी यांच्यावर आरोप आहे की यांचे विचार पुरातनवादी आहेत। मौलाना साहेब, ही गोष्ट खरी आहे की जमियत उलेमाए हिंद ही 105 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे। याचा अर्थ असा नाही की विचार देखील 100 वर्ष जुनी असायला पाहिजेत। आणि आजची जी तरुण पिढी आहेत ते तक्रार करतात, ते म्हणतात की जेव्हा आम्ही देवबंदमध्ये जातो तेव्हा नव्या जगापासून आम्हाला दूर ठेवण्यात येतं, जसे की मुलींना रील्स बनवू दिलं जात नाही। तर तुम्ही मुलींना रील्स बनवण्यासाठी वकिली करताय का? हो, मला तर वाटतं रील्स बनवाव्यात आणि इंस्टाग्रामवर पोस्ट कराव्यात। कसं आहे, कोणतंही इन्स्टिट्यूशन असो त्याचा एक उद्देश असतं। याची उदाहरणं खूप अशा मुख्य स्ट्रीम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला मिळतील, जिथे मोबाईल बाळगण्यावर आणि युनिफॉर्मवर आणि अशा प्रकारच्या कित्येक गोष्टींवर बंदी आहेत। हे फक्त दारुल उलूम देवबंद सोबत घडत नाहीये। खरं तर जेव्हा एक खास वातावरण तयार करायचं आहे जिथे शिकण्याच्या व्यतिरिक्त डिस्ट्रॅक्शनवाल्या गोष्टींपासून वाचवायचं आहे, याला तर तुम्ही म्हणाल की मॉडर्न जगातल्या चॅलेंजिंग गोष्टींपैकी एक गोष्ट मोबाईलचा गैरवापर आहे, किंवा गरजेपेक्षा जास्त वापर करणं, यूज करणं। हा प्रॉब्लेम फक्त भारताचा नाहीये, तर जागतिक घटना झाली आहे। याच्या वापरामुळे कित्येक प्रकारचे आजार निर्माण झाले, त्यांना नवीन नवीन नावं दिली जात आहेत। अशामध्ये शिकणाऱ्या मुलांना जे ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत, त्यांना डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टींपासून वाचवलं जातं, सगळ्याच ठिकाणी वाचवलं जातं। मी तुम्हाला ही अशी सगळी लिस्ट देऊ शकतो। चला, मी तुमचं म्हणणं मान्य करतो की मोबाईलचा वापर केल्याने जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होत आहे, पण मुलींनी गाडी चालवावी, मोटरसायकल चालवावी, यावर का बंदी आहे? कुठे बंदी आहे यावर? सगळेच चालवत आहेत। अरे नाही, कोण ही जी थांबवतंय? दारुल उलूमची वेबसाईट आहे हां, त्यावर एक प्रश्न विचारला गेला आहे। एका मुलीने प्रश्न विचारला की मी मोटरसायकल चालवावी, कार चालवली तर चालेल का? तर ते म्हणाले इस्लाममध्ये बेकायदेशीर आहे। आता हे तर तेच सांगू शकतात की लिहिणाऱ्याने काय लिहिलं आणि कधी लिहिलंय आणि कोणत्या संदर्भात प्रश्न विचारला नाही, ही गेलाय। दारुल उलूमची वेबसाईट आहे, त्याची ही प्रिंटआउट आहे। हां, खरं तर तर हे माझं डिपार्टमेंट नाहीये, तर त्यांनी कोणत्या संदर्भात, फतव्यांचा देखील याच्याशी खूप संबंध असतो की प्रश्न करणारी प्रश्न करण्याचा अंदाज काय आहे, त्यांचा त्या प्रश्न हिशोबाने तर उत्तर दिलं त्यांचा जातं। अगदीच सरळ होता, तरी नाही, पण माहित नाही सरळ आहे की नाही। कारण तुमचा प्रश्न देखील अगदी सरळच आहे म्हणूनच। नाही, त्यांनी लिहिलंय, यात लिहिलंय, इज रायडिंग अ बाईक और कार अनलॉफुल फॉर फिमेल अकॉर्डिंग टू शरिया। मी हे नाही सांगू शकत आणि मला वाटतं की जर नीटपणे हा प्रश्न केला गेला तर याचं उत्तर वेगळं असू शकतं। आता हो. हा नीटपणे कसा विचारता येईल हेही सांगून टाका।
प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते. जर त्या हद्दीत राहून ती गोष्ट केली गेली तर त्या गोष्टीला परवानगी आता मिळू जसं शकते. त्याने विचारलं की मी आयब्रो करते, तर हे चालेल का? तर म्हणाले की इस्लाममध्ये हराम आता आहे. माहित नाही तुम्ही किती जुन्या पुराण्या कुठून कुठून काय काय नाही, हे गोष्टी तर काढल्या. आत्ताच ताजं वेबसाईटवरून मी शोधलं आहे. जे आपले तरुण हा. मुलं मुली आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. हो, विचारले देखील पाहिजे. इस्लाममध्ये हे जे जे नवीन नवीन इश्यूज होत आहेत लोकांमध्ये, बर नवीन नवीन गोष्टी येत आहेत जगामध्ये वापरण्यासाठी, मेकअपसाठी असतील. आता हे देखील विचारलं, त्यात त्यांनी फेशियल करणं, टॅटू गोंदवणं हे देखील हराम आहे, बेकायदेशीर आहे हो, इस्लाममध्ये. टॅटू गोंदवण्याबद्दल तर मला माहिती आहे की हे बेकायदेशीर मानलं गेलंय, कारण त्या जमान्यात देखील गोंदवला जात होता. तर ते तर अगदी स्पष्ट आहे, त्यात काही शंका नाहीये. पण बाकीचे प्रश्न विचारण्यावरच असेल, काय काय गोष्टी असू शकतात, कशा प्रकारे असू आता एक शकतात त्यावर. मौलानाने तर ज्या लग्नामध्ये डीजे वाजवलं होतं, हो, हो, तिथे लग्न हां. करून द्यायला हो, मनाई हो, केली अगदी होती. बरोबर. आम्ही तर असा निर्णय करत आहोत. आम्ही असं म्हणत आहोत, की ज्या लग्नामध्ये डीजे असेल, ज्या लग्नामध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च केला असेल, ज्या लग्नामध्ये गरजेपेक्षा जास्त रोषणाई केली जाईल, ज्या लग्नामध्ये पर्यावरणाचा विचार केला गेला नसेल, ज्या लग्नामध्ये गरिबाच्या परिस्थितीची चेष्टा केली जाईल, ते लग्न आम्ही होऊ देणार नाही. आमच्या आमच्या हातात असेल तर आम्ही तर सरकारला देखील सांगतो की कायदा बनला पाहिजे. ही काय चेष्टा लावली आहे की लग्न समारंभांना बिग फॅट वेडिंग करत आहेत आणि गरिबांची चेष्टा उडवली जात आहे. गरिबांना पिण्यासाठी स्वच्छ पुरेसं पाणी मिळत नाहीये आणि तुम्ही लग्नामध्ये आम्ही उर्दूमध्ये म्हणतो की तुझको एहतिशाम के साथ एवढं एवढं नटून थटून करत आहात तुम्ही. तुम्हाला गरिबांबद्दल काहीच प्रामाणिकपणा नाहीये आता तुमच्याजवळ. कोणी आपलं तुम्हाला कसं राज्य बनवायचं आहे, कसं जग चालवायचं आहे, तुम्ही पर्यावरणाकडे लक्ष आता नाही देत कोणी आहात नीट. स्वतःचं लग्न कसं करतं, लग्न कसं करायचं हे हे सांगणारे सोसायटीचं तुम्ही कोण प्रकरण आहात? आहे. हे सोसायटीचं प्रकरण आहे. सगळ्या सोसायटीने मिळून हे केलं पाहिजे. आम्ही आणि तुम्ही मिळून केलं पाहिजे. हे सोसायटीला चुकीच्या मार्गाने जाऊ द्यायचं नाहीये. गरिबाच्या परिस्थितीची चेष्टा नाही करू द्यायची आहे कोणाला. राज्याला, देशाला, समाजाला चुकीच्या मार्गाने नाही जाऊ द्यायचं आहे. सगळ्या लोकांनी व्यवस्थित बसून यावर चर्चा केली पाहिजे. तर याचा अर्थ आहे जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो देखील लागू होणं योग्य आहे, यावर काय म्हणणं आहे तुमचं? कारण यामध्ये हेच तर आहे की लग्न सगळ्यांचा एकाच प्रकारे झालं पाहिजे. एकाच प्रकारे म्हणजे काय उद्देश आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. जर सगळ्यांसाठी एकाच प्रकारे व्हायला लागलं तर याचं एक काहीतरी व्हाईट पेपर आला पाहिजे, काहीतरी चर्चा झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे की चांगल्या गोष्टी लागू व्हाव्या, पण कोणाचाच या बाबतीत एकमतपणा नाहीये. म्हणतात की एकच असलं पाहिजे. आता जर एकत्र होण्याबद्दल चर्चा झाली तर त्याला कोण विरोध करेल? पण ते जे काय आणतायत ते एकच आणत नाहीयेत. कसं आणणार, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणणार, यावर चर्चा तर नक्कीच नाही, झाली त्यात पाहिजे. असं तर म्हटलं नाही गेलं की ज्याला निकाह करायचा आहे त्याला फेरे घ्यावे लागतील हो, म्हणून. मग ठीक आहे. त्यात काय प्रॉब्लेम आहे? आता भारतामध्ये काय होत आहे? भारतात काय पूर्ण जगात समस्या आहे? ही जागतिक समस्या झाली आहे ही, की तुमची तयारी आहे 50,000 रुपये खर्च करायची आणि दिखाव्याच्या चक्करमध्ये 20 लाख रुपये खर्च करत आहात. पैसे जमा करण्यासाठी सुरुवात करा अशा गोष्टीसाठी की ते पैसे तुम्ही खर्च करा मुलांच्या शिक्षणावर, सरावावर खर्च करा. त्या एका दिवसासाठी की ते म्हणतात ना 4 दिन की चांदनी फिर बघा, अंधेरी अंधारी रात रात है. तर हा तर एक तमाशा करून ठेवलाय. बघा, आजच्या जमान्यांमध्ये जे लग्न होतात, मला माहिती आहे की तुम्ही किती जाणून आहात त्याबद्दल, ती सगळीच्या सगळी कॅमेऱ्यामध्ये होत असतात. हार बघा. घालण्याची प्रथा देखील 3-4 वेळा रिटेक होते बघा, आणि जे त्यांचा छान चौकीपणा आहे तो ही त्यामधून एक दिसतो. स्पर्धा लागली आहे दिखाव्याची. तर माझ्याकडच्या लग्नात मी 10 लाख रुपये खर्च केले. माझ्या शेजारचा माणूस आहे, तो देखील त्याची बरोबरी करण्यासाठी तो पण 10 लाख रुपये खर्च करत आहे आणि त्यासाठी त्याला स्वतःच किती नुकसान करून घ्यावं लागतं आहे. ही खूप मोठी दुश्मनी आहे समाजासोबत. समाजाला, समाजातल्या लोकांना, तुमच्यासारख्या लोकांना, मोठमोठ्या बघा, लोकांना. तुम्ही जे बोलत आहात ते खूप चांगलं बोलत आहात की खर्चाची गोष्ट आहे, पण असं तर नाहीये की इस्लाममध्ये जसं विशेषतः मुलींना आयब्रोज करण्यावर बंदी आहे, तर मग कार हे तर- चालवण्यावर सुद्धा बंदी आहे, त्यांच्या
लग्नामध्ये म्युझिकवर देखील बंदी आहे. हा म्युझिकचा प्रश्न आहे. नाही नाही, हा प्रश्न म्युझिकचाही नाहीये, पण संगीताबद्दल बनलेलं एक मत आहे आधीपासून. तर आम्ही त्या मताच्या पलीकडे का जायचं? आम्हाला तर बोलावंच लागेल. आता तुम्ही थोडे मॉडर्न व्हा. त्याकरता तुमचा स्टँडर्ड एक आहे, माझा स्टँडर्ड दुसरा आहे मॉडर्न होण्यासाठी. माझ्याजवळ आधुनिक असण्याचा अर्थ असा आहे की आम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या काळजीबद्दल शुभेच्छा देतो. आपल्या आजूबाजूचा आपला परिसर आहे, आपलं राज्य आहे, आपला देश आहे, संवेदनशीलतेबद्दल आपण जास्त जागरूक व्हायला पाहिजे. आधुनिक असणं याचा अर्थ म्हणजे आपण पाणी वाचवण्यासाठी अधिक जागरूक व्हायचं, आपल्या नद्यांना दूषित पाण्यापासून वाचवण्यासाठी अधिक जागरूक व्हायला पाहिजे, वृक्षारोपण करण्यासाठी आपण जागरूक व्हायला पाहिजे, आपण चिमण्यांबद्दल जास्त जागरूक व्हायला हवं, फुलपाखराबद्दल आपण जागरूक व्हायला हवं. हे माझं तर मत आहे. पण देशाच्या मुलींप्रती देखील हो, जागरूकता व्हायला देशातल्या हवी. मुलींना बघा, देशातल्या मुलींना बरोबरीने समान वाटा असावा. देशातल्या मुलींना, आपल्या मुलींना समान वाटा हा मिळायलाच हवा. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्यांचा सन्मान व्हायला हवा, त्यांना संधी मिळायला हवी. मौलाना साहेब, तरी पण त्यांना मी- बाजारातली बघा, गोष्ट नाही बघा, बनवलं मी गेलं जे काही पाहिजे. फतवे पाहिले, ती कार चालू शकत नाही, मोटरसायकल चालू शकत नाही, आयब्रोज नाही करू शकत, मेकअप नाही करू शकत, सगळ्या बंदी मुलींवरच का? मुलांसाठी काहीच नाही का? मुलांसाठी देखील आहे, अगदीच आहे, मुलांसाठी देखील आहे. कशावर बंदी आहे मुलांसाठी? मुलांसाठी तर खूप अशा बंदी आहेत याच प्रकारच्या. एक दोन सांगा तरी मला. हेच आहे की मोबाईल नाही ठेवू शकत तुम्ही जर इन्स्टिट्यूट मध्ये राहणार ते तर असाल. दोघांसाठी पण आहे. सगळ्यांसाठीच आहे, मुलांसाठी देखील आहे. अशा खूप प्रकारच्या आहेत. अशी किती उदाहरणं सांगू मी इथे. तुम्ही तर आता फतवा घेऊन पकडून बसला आहात इथे. तर आता आता तर हे मग तर मला जे दारुल उलूमची वेबसाईट आहे त्यावर हा. हेच फतवे मिळाले आणि सगळे फतवे मुलींसाठीच आहेत. नाही, हा तुम्ही तर तेच सिलेक्ट करून शोधून काढले आहेत. तर हे सिलेक्टिव्ह पब्लिक मधून आहे. प्रश्न घेऊया. जनतेमधून एक प्रश्न. असं म्हणतात की तुम्ही स्वर्गात गेला की हीर मिळते. हे खरं आहे की उगीच बोलण्याच्या गोष्टी आहेत? बघा, जेव्हा कोणत्याही एका समाजाची व्यवस्था विकसित केली जाते तर त्यात दोन्ही गोष्टी येतात, शिक्षा देखील असते आणि बक्षीस देखील असतं. तर कुठेतरी बक्षिसाची तस्करी होईल नक्कीच. आता त्याचा कुठेतरी अतिरेक केला जात आहे आणि त्याला वाढवून चढवून सांगितलं जात आहे. अशा गोष्टी शोधल्या जातात. सरांनी देखील असं संशोधन करून अशा गोष्टी शोधल्या आहेत आपल्या भाईसाहेबांनी. तर ते अशाच प्रकारे आहे की खूप जास्त त्याला प्रचार करूनच त्याला मांडलं जात आहे. नाहीतर शिक्षा देखील खूप आहेत आणि प्रत्येक धर्मात आहेत. फक्त इस्लामबद्दल नाही, सगळीकडे बक्षीस आणि शिक्षा दोन्ही गोष्टी ठेवल्या गेल्या आहेत. एक पाकिस्तानच्या जर्नलिस्ट आहेत, त्यांनी तिथे एका मौलाना विचारलं की माझ्या नवऱ्याला तर आनंद मिळेल, मी जाईन तर मला काय मिळेल? मग आता एक समस्या आहे. एक समस्या आहे, ती ही आहे की मला तर असं हवंय तुमच्याकडून देखील की पाकिस्तानचा तर उल्लेखही करू नये इथे. पण तुम्ही थोडासा यांच्या प्रश्नाशी संदर्भात एक प्रश्न विचारला आहे. तर जे बक्षीस पुरुषांना मिळेल, जे काही मिळेल चांगलं काम केल्यावर आणि वाईट काम केल्यावर ज्या शिक्षा पुरुषांना मिळतील त्याच प्रकारे स्त्रियांसाठी देखील असतील, बक्षीस देखील आणि शिक्षा देखील. हे असं तर होऊ शकत नाही की पुरुषांना वेगळं आणि स्त्रियांना अच्छा, तिथे तर वेगळं. मौलाना साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला तर तुमचा नवराच मिळेल तिथे. तर त्या म्हणाल्या मी त्याला घेऊन परत काय करू तिथे? त्याला होऊ शकतं की मी त्याला स्वीकारू शकत नाही. जर मी स्त्री असेन तर होऊ शकतं की मी माझ्या नवऱ्याचीच निवड नाही करणार. अगदीच हा अधिकार मिळेल स्त्रीला. वेल एज्युकेटेड मुस्लिम कुटुंबात सुद्धा खूप सारी मुलं हा. असतात. तर हे कोण डिसाइड करतं की किती मुलं असली पाहिजेत, वरचा किंवा कुटुंबीय? काय प्रश्न आहे? त्यांचा प्रश्न आहे की अशी छाप आहे की जी मुस्लिम कुटुंब आहेत त्यांची खूप मुलं असतात, तर किती मुलं झाली पाहिजे ते पालकांना ठरवण्याचा अधिकार आहे की वरच्याला ठरवण्याचा अधिकार? हा प्रश्नच चुकीचा आहे. यासाठी
की तुम्ही हा प्रश्न विचारताय की मुसलमान कम्युनिटीमध्ये खूप जास्त मुलं असतात. हे डेटाच्या विरुद्ध आहे, की आजच्या तारखेला हा जो डेटा आहे तो असं सांगतो की अशिक्षित लोकांमध्ये आणि गरीब लोकांमध्ये मुलं जास्त असतात. त्यात हिंदू देखील आहेत आणि मुसलमान देखील आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही प्रशिक्षण द्या, तुमच्याकडे योग्य प्रमाणात योग्य संख्येत मुलं देखील होतील आणि त्यांचं शिक्षण देखील होईल, उत्थान देखील होईल आणि राज्याची प्रगतीही होईल. तर जे 4 लग्न करतील त्यांना जास्ती मुलं होतील की जो 1 लग्न करेल त्याला? जे 4 करतील याच्या संदर्भात देखील डेटा उपलब्ध आहे. या संदर्भात देखील डेटा आहे इथे. म्हणजे आज तर जगाची प्रगती झाली आहे. प्रत्येक काम रिसर्च बेस्ड असलं पाहिजे, इन्फॉर्मेशन बेस्ड नसलं पाहिजे की तुमच्याकडून मिळाली, आणखी कोणाकडनं मिळाली, अजून कोणाकडनं मिळाली. तुम्ही सगळी संख्या शोधून काढा. लग्न जास्त कुठे होत आहेत, कोणती लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये आहेत, कोणती लोक कोणत्या समुदायातील लोक जास्त आहेत. यामध्ये मुसलमान आणि हिंदूंचा मुद्दा नाहीच आहे. ना संख्येचा मुद्दा, ना मुसलमान हिंदूचा आहे, ना एकापेक्षा जास्त संबंध ठेवण्याचा मुद्दा आहे. धर्मात तर एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी नाहीये. हो, नाहीये. तरी देखील कोण आहे याच्यात जास्त हे जरा पाहून घ्या भारतात. अच्छा, तुम्ही म्हणते की परवानगी नाहीये तरी कुठे कुठे ठेवलेलं आहे. हेच घडतंय. तर यात करू काय शकतो? मला नाही वाटत की लोक अशा गोष्टींना योगायोग म्हणतील. आपण माझं तर नेहमी म्हणणं असं आहे की एक खास वातावरण तयार झालं आहे. माझं म्हणणं लोकांनी जर मान्य केलं तर एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट असेल. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल. आणखी एक विषय आहे ज्याची आजकाल खूप चर्चा होत आहे. तो देखील 100 वर्ष जुना कायदा आहे. तो आहे वक्फच्या संदर्भात. आणि वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती केली जात आहे, पुरातन विचाराच्या कारणामुळे त्याचा स्वीकार केला जात नाहीये. बघा, एकतर हा प्रश्न की 100 वर्ष जुना कायदा आहे, हा प्रश्न चुकीचा आहे. हा कायदा तर आता त्यात बदल झाला आहे. 95च्या आसपास काहीतरी याच्यावर काम झालंय. एक गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की औकाफ काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशात खास करून लोकांचा एक मोठेपणा आहे, सगळ्या धर्माच्या लोकांचा, की ते दान करत असतात गरिबांसाठी. तर काही लोकांनी काही गोष्टी दान केल्या आहेत आणि त्या दान केलेल्या गोष्टींच्या मॅनेजमेंटसाठी एक व्यवस्थेची गरज भासली इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यांनी एक कायदा बनवला. मग 53 मध्ये 54 मध्ये एक दुरुस्ती केली किंवा बनवला गेला नवीन प्रकारचा आणि मग 95 मध्ये झाला. मग 2013 मध्ये देखील त्यात काहीतरी झालं. हे गरजेनुसार सगळ्या गोष्टींना मॉडिफाय केलं गेलं आहे. आता हे जे नवीन दुरुस्तीची व्यवस्था विकसित केली जात आहे, यावेळी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे त्यांच्या ज्या गरजा होत्या, ज्या गरजेसाठी इथपर्यंत पोहोचले होते, त्याला आणखी चांगलं करायचं सोडून पुन्हा मागे मागे जात आहोत. तर यामध्ये आमचं 2-3 मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. वक्फच्या ताब्यात पूर्ण देशभरात 9 लाख एकर जमीन आहे आणि ही जमीन 3ऱ्या नंबरवर रेल्वे आणि डिफेन्सच्या नंतर सगळ्यात जास्त जमीन 2 राज्यांमध्ये, तामिळनाडू आणि तेलंगणा किंवा आंध्रा, 2 राज्यांमध्ये यातली कमीत कमी 1 लाख एकर जास्त जमीन फक्त 2-3 हिंदू देणगीदारांकडे उपलब्ध आहे. बाकी भारताबद्दल तर बोलतच नाहीये मी. हे तर पूर्ण भारतामध्ये जे तुम्ही म्हणत आहात 7,40,000 किंवा 7,80,000 काही एकर म्हणत आहेत ते. मग यामध्ये समस्या अशी आहे की लोकांनी कब्जा करून बेकायदेशीर कब्जा करून ठेवलाय. यामध्ये वेगवेगळ्या सरकारचा विभाग देखील सहभागी आहे आणि प्रायव्हेट देखील आहे आणि मुसलमान देखील आहेत. तर याला आणखी चांगलं करण्याची गरज होती. जे कब्जे आहेत त्यांनी काढून घेतले पाहिजे. तर आणखी उत्तम करण्याऐवजी याला आणखी खराब केलं जातं. तुम्ही कब्जा काढून घेण्याबद्दल बोलत आहात, तर तुमचे जे काकाजी आहेत अरशद मदनी साहेब, ते तर म्हणाले की जे बँगलोरचे विमानतळ आहे त्यातली शेकडो एकर जमीन ती वक्फची आहे.
हो, त्यांनी म्हटलं कदाचित त्यांनी रिसर्च केलं असेल याबद्दल. मी काही रिसर्च केलेलं नाहीये आणि आपण लोकांबद्दल नको बोलूया. तर आपण बोलूया त्या त्या प्रोजेक्ट बद्दल बोलूया. हा एक प्रोजेक्ट आहे. आता प्रोजेक्ट आजच्या तारखेला राज्यात जसं वातावरण बनवलं जात आहे, ते वातावरण पाहून माहिती नाही का, मला वाटतं की चुकत असेल तर मला करेक्ट करा. ते वातावरण पाहून असं वाटतं की जसं वक्फ बोर्ड भारताचं नसून कोणत्या तरी शेजारील दुश्मन देशाचा आहे, पहिली गोष्ट. आणि वक्फ बोर्ड कसं काय बनतं तुम्हाला माहिती आहे? आम्हाला असं वाटतं की वक्फ बोर्ड भारताच्या मुसलमानांनी बनवावा. कायदा असा सांगतो की वक्फ बोर्ड जो बनेल ते स्टेट गव्हर्नमेंट बनवेल आणि सेंट्रल वक्फ काउन्सिल बनवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर बनवतील. पहिलं तर आमचं हेच आहे, आम्ही म्हणतो की SGPC सारखं बनवा तुम्ही याला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीची सुरुवात जशी झाली आहे तसेच याची देखील सुरुवात झाली पाहिजे. आजकाल अशा प्रकारे सुरुवात होत नाही. सरकार आपल्या आवडीनुसार लोकांना हे बसवते सिलेक्शन करून. आणि काही थोडासा असा एक भाग आहे त्याचा निवडणुकीचा, मुतवल्लीच्या इथून एक मेंबर येईल निवडून फला ठिकाणावरून. तर हा एक खूप मोठा वाद आहे आणि हे सुधारण्याची गरज आहे. पण तुम्ही तर बिघडवण्याच्या मागे लागला आहात. बघा, छाप तरी अशी पडली जात आहे की पूर्ण देशामध्ये 200च्या आसपास लोक आहेत, त्याचा कब्जा आहे या सगळ्या जमिनींवर. हो, तर कब्जा काढून घेतला पाहिजे. आहे ना, तो काढून घेण्यासाठी ती प्रोसेस आणखी थोडी भक्कम केली पाहिजे. तुम्ही तर आणखी सोपा करताय की कब्जावाल्यांचा कब्जा परिपूर्ण व्हावा. आणि कब्जा करणारे तर 2005 मध्ये मी वाचलं, ते म्हणत होते की ताजमहल देखील वक्फची जमीन आहे. ते बोलणाराचं तर ठीक आहे भाई. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ताजमहल जर वक्फची जमीन आहे तर ती वक्फची जमीन पण आहे आणि ASIच्या नियंत्रणातही अशा कित्येक साऱ्या मालमत्ता आहेत ज्यामध्ये दोघांचीही दखल आहे. जर वक्फची जमीन थोड्या वेळासाठी समजून चालू तर ती कुठे जाईल? थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. थोडं ओपन माइंडेड होऊन विचार करूया. तर ही जाईल कुठे? कोणाकडे जात आहे? असं तर नाहीये की ती चायनाकडे जाईल. मला त्या देशाचं नाव नाही घ्यायचंय ज्याचं नाव तुम्ही घेतलं होतं. चायनाकडे जाईल का? नेपाळकडे जाईल का? कुठे नाही जाणार ना. भारतामधली गोष्ट आहे, भारताकडेच राहील ना. आणि आम्ही आमच्याबद्दल आजच्या तारखेला एक खास पद्धतीचं ते बनवलं गेलं आहे, जसं आम्ही काहीतरी वेगळंच आहोत. कुठून दुसरीकडूनच उतरून आलो आहोत. कुठच्या दुसऱ्या जगाचे लोक आहोत. मुसलमान, भारताचा मुसलमान. आम्ही जिथे होतो तर ऑप्शन मिळाला होता आम्हाला की आम्ही सारखं ही गोष्ट सांगतोय. आमच्या जवळ चॉईस होती, आम्ही निवड करू शकत होतो. आम्ही भारताची निवड केली आहे आणि विचारपूर्वकच केली आहे. मी असं म्हणायचो, आमच्यासाठी, भारतीय मुसलमानांसाठी राहण्यासाठी भारतापेक्षा चांगली दुसरी जागा नाही आहे. पण आज अशा कठीण जागे आम्ही उभे आहोत की विचार करतो, म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे. कदाचित आमच्याकडे ही संधी असते की आम्ही त्याच प्रकारे छाती फुगवून हे बोलू शकलो असतो. तर त्या परिस्थितीतून बाहेर पडणं तर तुम्हा लोकांचंच काम आहे. कदाचित ही समस्या तर नाहीये की प्रश्न विचारले जात आहेत. असं विचारलं जात आहे की तामिळनाडूमध्ये एक गाव 1500 वर्ष जुनं होतं, तिथे एकही मुसलमान राहत नाही, सगळी हिंदू लोकसंख्या आहे, तिथे मंदिर आहे, त्याला म्हटलं जातं की ही वक्फ बोर्डाची जमीन आहे. जर मी असं म्हटलं की तुमचा हा स्टुडिओ वक्फ बोर्डाची जमीन आहे, मी म्हणू शकतो का अशा प्रकारे? कोणी मान्य करेल? आणि ही व्यवस्था, कोणतीच व्यवस्था यासाठी उपलब्ध नाहीये. हे जितके पण कोर्ट बनतात ना, ट्रिब्युनल, स्पेशल ट्रिब्युनलवर या केस बनतात ना, ही समस्या आहे. मामला ट्रिब्युनलमध्ये जाईल. ट्रिब्युनल कोण बनवतं? नॉर्मल कोर्ट असतं. एका नॉर्मल कोर्टाला एका स्पेशल कायद्या अंतर्गत ट्रिब्युनल घोषित केलं जातं की हे वक्फचं ट्रिब्युनल आहे. त्या ट्रिब्युनलमध्ये जे निर्णय देणारे लोक असतात ते मी नाही बसलोय त्यांच्यात. तुम्ही नसणार आहात तिथे की चला हे 2 मुसलमान आहेत, त्यांनी मिळून जे पाहिजे ते केलं. वक्फ बोर्डाचा अर्थ तुम्ही असाच निघतो ना की मुसलमान या सगळ्या गोष्टींवर कब्जा करतील? नाही. आणि एखादी अशी घटना जर घडली असेल तर त्यांच्या म्हणण्याने थोडी ना असं होईल. ते पूर्ण एक प्रक्रिया उपलब्ध आहे. वक्फ बद्दल छाप तर अशी पडली आहे की वक्फने जिथे रुमाल ठेवला ती जमीन वक्फची झाली. सांगा, मला यांच्यावरून योग्यरित्या डिबेट करायला हवी. याच्यावर मी यासाठी पूर्ण तयारीनिशी येईन. तुम्हाला सांगेन की वक्फचे किती दावे जागांवर होते आणि कशा प्रकारे त्याच्या विरुद्ध निर्णय झाले. हे जे ट्रिब्युनल आहे ते ट्रिब्युनलच खूप असे ट्रिब्युनल स्पेशल कायद्या अंतर्गत बनले आहेत. फक्त औकॉफ बद्दल नाही आहे, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहे. इन्कम टॅक्सचा आहे, फलाचा आहे, फला आहे. याचा अर्थ असा थोडी नव्हतो की ते मेन स्ट्रीम सगळ्या गोष्टींमधून बाहेर पाडलं गेलं.
असं अजिबात नाहीये. आता तर मुद्दा पार्लमेंटच्या समोर आहे, जेपीसीच्या पण समोर आहे. एक मुद्दा पार्लमेंट आणि जेपीसीचा आहे. त्याच्याहून जास्त मोठा मुद्दा आहे पब्लिकचा. पब्लिक डिस्कोर्समध्ये ही गोष्ट आहे की ही तर यांची नाचबरदारी होत आहे आणि या कुठे दुसरीकडे जात आहे. सगळ्या जमिनी वक्फ बोर्ड देखील कुठून बनताय? सगळ्या वक्फ बोर्ड एका हे सिस्टमच्या बघा, public अंतर्गतच असं बनतो. म्हणत नाहीये की सगळ्या जमिनी दुसरीकडे जात आहेत. आता मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देतो. शिमला, तिथे कधीच हिंदू मुसलमान यांची भांडणं, तक्रारी अशा गोष्टी कधीच झाल्या नाहीत. एका साहेबांनी तिथे एका जागेवर 4 माळ्यांची मस्जिद बांधली आणि तो मुद्दा घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलन करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की बाहेरून आणून रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना आणून इथे स्थायिक केलं. त्यांनी आमच्या बाजारांवर कब्जा केला आहे आणि आता कठीण झालं. बघा हे पर्टिक्युलर शिमलाबद्दल तुम्हाला उत्तर दिलं तर ते पूर्ण त्याच्यावरच फोकस होईल. आम्हाला चर्चा करायची आहे एका प्रोजेक्टवर, एका सिस्टमवर. सिस्टमच्या नियमानुसार ज्या ज्या काही कमतरता आहेत त्या ठीक केल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक सिस्टममध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कायद्यामध्ये, प्रत्येक कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. परंतु जो चिंताग्रस्त जे सोसायटीचा हिस्सा आहे त्यांना कन्सल्ट करून एक सकारात्मक वातावरणमध्ये त्याला दुरुस्त केलं गेलं पाहिजे. माझं एक म्हणणं याच्या संदर्भात, कारण तुम्ही स्पेसिफिक मी शिमलाबद्दल जेवढं मला माहिती आहे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी की लिगल कन्स्ट्रक्शन आहे. याचे 2 भाग असतात. एक असतं की परमिशन घेतली आणि थोडं जास्त बांधून, त्यासाठी देखील व्यवस्थेमध्ये उपलब्धता आहे. एक तर तोडलं जाईल तेवढ्या किंवा त्याला डॅमेज वगैरे लावून, दंड लावून त्याला रेग्युलराइज केलं जाईल, अशी एक नॉर्मल व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी भले मग वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो, कोणाचीही असो, सगळ्यांसाठी एक कायदा बनवला आहे. त्याच्यानुसारच अंमलबजावणी झाली पाहिजे. कोणाला कसलीही सवलत नाही दिली पाहिजे. आता गोष्ट येते त्याबद्दल की तेबाजारीवर कब्जा केला आहे. अच्छा, आणि रोहिंग्या आहेत. तर कोणालाही मला रोहिंग्या सांगणं खूप सोपं आहे. बस एक खास ओळख आहे माझी, तर मी रोहिंग्या झालो. तर ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही एका व्यवस्थेमधून जा, तुम्ही बघा, इंटेलिजन्स एजन्सी उपलब्ध आहेत, सगळं काही उपलब्ध आहे. जर कोणताही माणूस दिल्लीचा असेल, आता तुम्ही बघत असाल अशा कित्येक जागांवर किती काय होत आहे. चमोलीमध्ये झालं, 50 वर्षापासून एक माणूस तिथे राहतोय, त्याला पळण्यासाठी विवश केलं गेलं. त्याची काही चूक देखील नव्हती. एका माणसाने एक चूक केली आणि पूर्ण समाजाला शिक्षा देत आहात तुम्ही. आणि बहुसंख्य विचारांसोबत हे तर कदाचित देशासाठी चांगलं बघा, नसेल. एक विचार आहे जे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. विचार असे आहेत, उत्तराखंडमध्ये खूप अशा जागा आहेत. हिमाचलचा उल्लेख आपण केलात. गुजरातमध्ये अशा काही जागा आहेत ज्यांच्याबद्दल छाप अशी आहे की इथे मुसलमानांना दुसऱ्या ठिकाणावरून आणून स्थायिक केलं जात आहे. काही बांगलादेशमधून आलेले मुसलमान आहेत, रोहिंग्या मुसलमान आहेत आणि या भागांमधली डेमोग्राफी बदलली जात आहे. आता जर कुठे चमोलीचा किस्सा, असे किती कुटुंब होते बघून घ्या तुम्ही. इथला देखील किस्सा आहे, याबद्दल तुम्ही आता सांगत आहात. तिथे बघून घ्या किती कुटुंबी आहेत आणि बिझनेसमध्ये किती आहेत. त्याचा सर्वे करून घ्या. तुमची टीम तर आहेच. तिथे तुम्हाला समजेल की टोटल किती आहेत आणि त्या टोटलमध्ये हे लोक किती आहेत आणि त्यामध्ये जुने किती आहेत आणि नवीन किती आले आहेत. आणि जर बिझनेस करण्यासाठी कोणी कुठे पोहोचलाय तर तो कुठून आला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याबद्दल तर पूर्ण एका राज्याची पूर्ण एजन्सी आणि सगळ्या व्यवस्था हजर आहेत. लोक बऱ्याच गोष्टींसोबत जोडतायत की त्यांच्या येण्याने लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झाली आहे. या लोकांच्या येण्याने प्रत्येक दिवशी इथे भांडण सुरू झाली आता हे मी योगायोगाने बघत होतो, कदाचित तुमच्या चॅनलवर काहीतरी 4 दिवसापूर्वी, की तिथला एक लोकल आदमी सांगत होता की भाई हे असं एक काहीतरी उदाहरण दाखवा की मागच्या 2 वर्षामध्ये किती केसेस झाल्या आहेत. आज तर तुम्ही म्हणत आहात, जेव्हा तुम्ही रागात आहात, लढाईच्या तयारीत आहात, कोणीतरी एक घटना घडली असेल, पण या आधी एकदा बघा ना 2 वर्षामध्ये किती केसेस झाल्या आहेत अशा प्रकारे. ते समोर ठेवून मग त्याबद्दलच चर्चा झाली पाहिजे. वास्तविकता वेगळी गोष्ट आहे आणि समज वेगळी गोष्ट आहे. योगायोगाची गोष्ट आहे की समज असा बनवला गेलाय त्याबद्दल तुम्हीच समज करून घेत आहात की सल्ला घेतला गेलेला नाहीये.
नाही, आमचा समज असा आहे, समज आम्ही ही वास्तविकता आहे. सांगा ना, मी कोणाकडून तर सल्ला घेतला गेला पार्लमेंटमधले आहे? जे किरण रिजिजू आहे ते जेव्हा बिल सादर करत होते तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकलेलं. ते म्हणाले की त्याचा आधार सच्चर कमिटीकडचा रिपोर्ट आहे, याचा आधार जेपीसीचा पूर्वीचा रिपोर्ट आहे आणि आम्ही लाखो लोकांकडून दिल्लीमध्ये, पटनामध्ये, बंगालमध्ये संपर्क केला, कन्सल्टेशन केलं आहे. ते म्हणतायत ना, त्यांचा दावा आहे आणि आमचा दावा आहे की कन्सल्टेशन झालंच नाहीये. कोणतीच प्रक्रिया, कन्सल्टेशनची तर एक प्रक्रिया असते ना, आणि ती प्रक्रिया तर उघडपणे होते. त्या ओपन प्रोसेस बद्दल तुम्ही त्यांनाच विचारून घ्या, त्यांनी सांगावं. मी मान्य करेन. खूप चांगली तुम्ही गोष्ट म्हणताय आहे. की कन्सल्टेशन करून जर बदल हो, झाला जिथे गरज असेल, जिथे योग्य गरजेचा बदला पाहिजे तर तो झालाच पाहिजे. म्हणजे जसं मी म्हणतो की एसजीपीसीच्या हिशोबाने झालं पाहिजे. हे याचं फॉर्मेशन वक्फ बोर्डाचं जसं एसजीपीसीचं होतं. तर या सगळ्या सूचना पार्लमेंटमध्ये जेपीसी जवळ जातील आम्ही तर पाठवतच आहोत, जे काही शक्य होईल तेवढं. आणि त्यासोबतच रस्त्यावर देखील आवाज उठवत आहात. गरजच पडली तर नक्की जाऊ. रस्त्यावर देखील उतरलं पाहिजे. अशीच तर असते पद्धत. लोकशाही आहे ही. लोकशाही पद्धतीने जे काही करावं लागतं ते केलंच पाहिजे. नक्कीच नक्कीच गरज पडली तर ते देखील करू आम्ही. केलंच पाहिजे. तर इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मौलाना महमूद मदनी यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आतापर्यंत तर असंच होतं की हलाल आणि झटकामध्ये फरक असतो. बस हा फरक तर खूप छोटासा आहे, खूप छोटासा भाग तर आहे. मग टूथपेस्ट मध्ये झटका आणि हलाल कसं नाही, काय असू टूथपेस्ट शकतं? मध्ये वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत जमियत उलेमा हिंदचे चीफ मौलाना महमूद मदनी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये जमियत उलेमाए हिंदचे प्रेसिडेंट मौलाना महमूद मदनी यांच्यावर आरोप आहे की हे धर्माच्या नावावर व्यापार चालवत आहे. बघा, जमियत उलेमाए हिंद एक हलाल ट्रस्ट आहे, हलाल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, ज्याचे सर्टिफिकेट तुम्ही इश्यू करता आणि असं म्हटलं जाते की त्यामधून चांगली कमाई होते, मोठा बिझनेस आहे तो. त्यात काय वाईट आहे? मी स्वतःच तुमच्या समोर सादर करू शकतो की किती टॅक्स जातो, किती खर्च होतात आणि किती अधिशेष होतात. हा बिझनेस नाहीये, ही सर्व्हिस आहे. अजिबात बिझनेस नाहीये, ही एक सर्व्हिस आहे. बिझनेस तेव्हा होईल जेव्हा प्रॉफिट, एक्सपेन्सेस वगैरे सगळं काढल्यानंतर प्रॉफिट काय होत आहे, बचत काय होतीये, त्यासाठी सर बिझनेस केला जातो. तर तुम्हाला मी मागच्या 3 वर्षाचं दाखवून देईन की किती अधिशेष झालाय. प्रत्येक सर्टिफिकेटसाठी 10,000 रुपये घेत असतात. नाही, अजिबात नाही. कोणत्या सर्टिफिकेटसाठी 10,000 रुपये नाही घेतले जात, ही चुकीची माहिती आहे तुमच्याजवळ. ही एन्फोर्समेंट हे डायरेक्टर रजिस्ट्रेशनसाठी कोणत्याही कंपनीचे 10 प्रोडक्ट आहेत, त्याला रजिस्टर करावे लागेल. अच्छा, ही व्यवस्था आम्ही नाही केली आहे. ही व्यवस्था पूर्ण बनवली गेली आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग आणि वेगवेगळे डिपार्टमेंट, ISO आणि त्या देशांसाठी जे आयात करणारे जे देश आहेत त्यांचे जे सर्टिफिकेशन बॉडीज आहेत, त्यांच्या सहयोगाने, त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या निर्णयाने ही व्यवस्था विकसित केली गेली आहे. बघा, एक गोष्ट समजून सांगा. हां. कोणती खायची प्यायची गोष्ट असेल, हां. कोणता मांस असेल, अशा काही गोष्टी असतील त्याच्यावर तर तुम्हाला हलाल आणि हराम लिहिलं जाऊ हो. शकतं. पण टूथपेस्ट, हो. तेल, हं. साबण हो. ते हलाल किंवा हराम हे हां, कसं काय असू कसं शकतं? आहे, आधी तर हे सांगा, माझं खाणं आणि या बाटलीत ठेवलेलं पाणी हा एक इश्यू आहे. माझी कमाई ती देखील हराम असू शकते. मी नेहमी म्हणतो मित्रांना की कमाई तर हरामाची खात आहात आणि रेस्टॉरंट हलालचे शोधत असता तर काय हलाल झालं ते? कमाई जर हराम आहे तर मग खाणं कसं हलाल असेल तुमचं? हे मी तुम्हाला हलाल समजवण्यासाठी म्हणतोय. तर पाण्यावर देखील सर्टिफिकेट हो लागेल? हो, अगदीच. पाणी देखील बघावं लागेल की ज्या केमिकलने हे पाणी साफ केलं जात आहे किंवा ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या मशीनमध्ये टाकून हे पाणी स्वच्छ केलं जात आहे, ते पाणी शुद्ध आहे की नाही? जर शुद्ध आहे तर मग हलाल आहे, जर अशुद्ध आहे तर हराम आहे.
बघा, STFचे जे ऑफिसर्स आहेत त्यांनी म्हटलं की पडताळणीमध्ये असं आढळलं गेलं की हलाल काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत प्रोडक्ट्सच्या विना व्हेरिफिकेशनच्या बघा, हे हलाल काउन्सिल ऑफ इंडिया वेगळी गोष्ट आहे आणि हलाल ट्रस्ट ही वेगळी गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं असेल. त्यांच्याबद्दल हो, म्हटलं मग गेलंय ठीक आहे. आणि लॅब टेस्टिंग शिवाय ते सर्टिफिकेट मंजूर करतात. पहिली गोष्ट तर अशी, याच्या संदर्भात 2 गोष्टी आहेत. पण पहिली गोष्ट अशी की त्यांच्या असं म्हणण्याने काही होत नाही. मुद्दा कोर्टातला आहे, सगळं ज्युडिशियल मॅटर आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही हलाल काउन्सिल ऑफ इंडियाला मी रिप्रेझेंट नाही करत. ते माझ्याशी संबंधित नाहीये. तुमच्याबद्दल त्यांनी म्हटलं की मौलाना महमूद मदनी यांना उत्तर प्रदेश मधल्या स्पेशल टास्क फोर्स कडून 6 तासांची विचारपूस केली नाही, गेली आहे. 2 दिवसांपर्यंत आणि त्यानंतर आणखीन 2 दिवसापर्यंत. आणि मी एकटाच आहे जो तिथपर्यंत गेलोय. दुसरा कोणी गेलं देखील नाही. सुप्रीम कोर्टाकडून प्रोटेक्शन मिळालं होतं, मला देखील मिळालं होतं, पण मी गेलो. जाऊन मी त्यांना म्हटलं की अगदीच मी प्रश्न जर करेन त्यांनी जसं काय तुम्हाला विचारलं आणि विचारताय. तुम्ही काय सांगितलं? ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, भाई, पाणी जर अशुद्ध आहे, घाण पाणी आहे आणि त्याला मशीनमधून स्वच्छ केलं आणि अशुद्ध जागेतून त्याचा जो स्रोत आहे तो जर अशुद्ध आहे तर पाणी हलाल नाही होणार, हराम होईल. हलालचा अर्थ फक्त कापाकापी नसतं. ही अगदी शेवटची प्रक्रिया आहे. आतापर्यंत तर आमच्या डोक्यात होतं की त्याला हो, आतापर्यंत तर असंच होतं की हलाल आणि झटकामध्ये बस फरक हा असतो. फरक तर खूप छोटासा आहे, खूप छोटासा भाग आहे. तर मग टूथपेस्ट मध्ये झटका आणि हलाल कसं काय नाही, असू शकतं? टूथपेस्टमध्ये चरबी मिसळली किंवा असे काही मटेरियल मिसळले गेले. मी तर व्हेजिटेरियन लोकांबद्दल देखील बोलतोय. मी असंच सांगतो, असे मटेरियल मिसळले गेले आहेत जे जिलेटिन वगैरे मधून बनवलं गेलंय, जनावरांच्या हाडापासून बनवलं जात आहे. ते कायदेशीर नसेलच. तोंडात तुम्ही ते लावणार, ते वापरणार तर कसं होईल? जे तेल जर खायचं तेल असेल तर ते असंच असेल खोबरेलचं किंवा लावायचं तेल. भाई, खोबरेल तेलामध्ये देखील हीच प्रोसेस आहे ना. समजून चला की जनावरांची चरबी मिसळली आहे, तर त्यासाठी आता असं आहे त्यांना की तुम्हाला तुमचं आणखी एक गोष्ट, सर्टिफिकेट बनवण्यासाठी नाही, आणखीन एक गोष्ट आहे. ही आमची अट नाहीये. अट आहे इम्पोर्टिंग देशांची. तुम्हाला एक्सपोर्ट देखील करायचं आहे आणि पोटात देखील दुखत आहे तुमच्या, तर असं नाही चालणार ना. दोन्ही गोष्टी नाही चालणार ना. मग एक्सपोर्टिंग बंद करून टाका, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही नाही केलंय हे. ही ऑर्गनायझेशन आम्ही उभी केली नाहीये. ही ऑर्गनायझेशन आमच्याकडून खुशामत करून उभारली गेली आहे. कारण की इम्पोर्टिंग देशांचं मत होतं, त्यांचं ते असं होतं की भाई या गोष्टी असल्या पाहिजेत आणि या प्रकारे या प्रोसेसमधून जाऊन आल्या पाहिजेत. त्यांची क्वालिटी कंट्रोलची व्यवस्था असते. त्यांच्या क्वालिटीच्या एका याची देखील गरज आहे. आता इंडियाला एक्सपोर्ट करायचं आहे आणि एकच देश नाही असे काही 51 देश आहेत. त्यांची ही रिक्वायरमेंट असते. ती रिक्वायरमेंट पूर्ण करायची आहे डिपार्टमेंटला. तर आमच्याजवळ यावं. आम्ही तर त्यांची मदत करतोय. आम्हाला तुम्ही आज सांगा, आजच बंद करून टाकू. तयार आहोत आम्ही अगदी पूर्णपणे बंद करायला. काही कमाई नाहीये यात. उलट आमचीच बदनामी होतीये. चेष्टा केली जात आहे. नक्की. लोक टाळ्या वाजवत आहेत, खुश होत आहेत तुमच्या प्रश्नांवर. तर हे असं आहे. तर तुमचे म्हणणे ठीक आहे की जर गरज नसेल तर तुम्ही बंद करू शकता. अगदीच, यापेक्षा जिथे चांगली जो गोष्ट म्हणेल, काय? जेव्हा म्हणेल बंद करू. बरोबर. उद्या बंद करायचं असेल तर आजच करू. आज करायचं असेल तर आताच बंद करून टाकू लगेच. जमियत जी तुमची संस्था आहे ती मुलींना बुरख्यात राहायला सांगते आणि मुलांपासून वेगळं शिक्षण द्यायला सांगते. तर तुम्हाला नाही वाटत का की मुलींना इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे आणि बुरख्यापासून आझादी मिळायला पाहिजे? तुमचा प्रश्न खूपच वाजिब प्रश्न आहे. वाजिब नाही, वाजिबचा प्रश्न आहे. तर एक गोष्ट, तुम्ही असं म्हणताय की बुरख्यापासून सुटका मिळाली पाहिजे. तुमचा प्रश्न असा आहे आणि माझं म्हणणं असं आहे की बुरख्यातून सुटका मिळो अथवा ना मिळो, तिला सराव नक्की मिळाला पाहिजे, शिक्षण नक्की मिळालं पाहिजे. कोणतीही मुलगी आहे जिने बुरखा नाही घातलाय, जसे तुम्हीच आहात, तुम्हाला शिकण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे. असं वातावरण असलं पाहिजे की तुम्हाला सुरक्षित वाटलं पाहिजे. तुम्हीच जर अशा असत्या की तुम्हाला वाटत असतं की बुरख्यामध्ये राहणं हे तुम्हाला जास्त सुरक्षेचं वाटत असेल, स्वतःलाच तुम्ही चांगलं वाटून घेत आहात, तर तुम्हाला शिकण्याची संधी यामुळे जर मिळत नसेल कारण तुम्ही बुरखा घातला आहे. आता ही चांगली गोष्ट आहे की ती चांगली गोष्ट आहे? आमचं असं म्हणणं आहे
तुम्हाला जर बुरखा घालायचा नसेल, तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बुरखा घातलेला नसेल आणि कोणी म्हणालं की ही उघड्या डोक्याने फिरत आहे तर ही सुरक्षित नाहीये, हे नाही झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुमचं शिक्षण नाही सुटलं पाहिजे. माझी मुलगी, माझी बहीण, तुमची बहीण या स्वतःला जर कम्फर्टेबल समजत नसतील अशा इन्स्टिट्यूटमध्ये जिथे मुलं आणि मुली सगळे एकत्र शिकत असतील, तर माझं म्हणणं असं आहे की शिक्षण गरजेचं आहे. भले मग आम्हाला मुलींसाठी वेगळं, फक्त मुलींसाठी वेगळं इन्स्टिट्यूशन सुरू करावं लागेल, पण शिकवणार तर नक्कीच. शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे. आपल्या नकाबमुळे, आपल्या हिजाबमुळे किंवा आपल्या मुलींच्या खूप अशा संस्था आधीच उपलब्ध आहेत. आमचं म्हणणं आहे की मुलींची विद्यापीठे बनली पाहिजेत. मुलींची वैद्यकीय महाविद्यालये असावीत. आहेत देखील या देशामध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालये देखील आहेत जी फक्त महिलांसाठीच आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की मुलींना सराव नक्कीच मिळाला पाहिजे. भले मग त्यासाठी आम्हाला वेगळं बनवावं लागेल. आता जर कोणी कम्फर्टेबल असेल सगळ्यांसोबत शिकण्यासाठी तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांना संधी मिळालीच पाहिजे. बस इतकं. मला हे जाणून घ्यायचं आहे की जसं दारुल उलूम आहे, देवबंद आहे, तिथे सराव करण्यासाठी मुलींना बुरखा घालणं कंपल्सरी आहे? नाही, तिथे तर सराव मुलींचा तर होतच नाही. पण मुलींच्या अशा प्रकारच्या सरावांसाठी फक्त मुलींचे इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. आणि आता आणखी वाईट गोष्ट झाली, इतकं मोठं वर्ल्ड नोन इन्स्टिट्यूशन आहे, मुलींची ऍडमिशन. हो, तेच तर एकत्र करण्याच्या विरोधात आहोत ना. आम्ही स्वतः देखील विरोधात आहोत एकत्र करण्याच्या. पूर्ण संधी मिळाली पाहिजे, पूर्ण सराव झाला पाहिजे, पण एकत्र नाही झालं पाहिजे. तुम्ही नाही देणार ती संधी? नाही, आम्ही तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याला जिथे संधी मिळेल त्याने तिथे शिकावं, पण शिकावं नक्की. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मौलाना महमूद मदनीवर पुढचा आरोप. तुम्ही म्हणालात की तुम्ही मोदी साहेबांची प्राईम मिनिस्टरची खूप स्तुती करत असता. तुम्हाला असं वाटतं का की मी त्यांची स्तुती करू नये आणि नेहमीच निंदा करत राहावी? असं कसं होऊ शकतं? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत जमियते उलमा हिंदचे चीफ मौलाना महमूद मदनी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये जमियत उलेमाए हिंदचे प्रेसिडेंट मौलाना महमूद मदनी यांच्यावर आरोप आहे की हे पडद्यामागून लपून राजकारण करतात. आता मौलाना साहेब, लोक म्हणतात की तुम्ही राजकारणात तर नाही आहात, पण राजकारणात मात्र पूर्ण करता. तुम्ही नरेंद्र मोदींची स्तुती करता, अमित शहाला भेटता, RSS सोबत चर्चा सुद्धा करता. आपण लोक एकाच देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी एकमेकांसोबतच आहेत. देश चांगला असेल तर सगळ्यांसाठी चांगलं असेल. देशामध्ये काही वाईट गोष्ट झाली, ती वाईट गोष्ट सगळ्यांसाठीच वाईट असेल. राजकारण तर नेहमी लपून छपूनच केलं जातं, पण मी मात्र राजकारण करत नाही. पण देशासाठी कोणी व्यक्ती जर कोणतं चांगलं काम करत असेल तर त्याची स्तुती करू, चुकीचं काम करत असेल तर त्याची निंदा करू. हे गरजेचं आहे आमच्यासाठी. आणि भेटणं देखील ठेवू, सगळ्यांसोबतच ठेवू. संवाद, भेटणं, चर्चा करणं हे राजकारण नाहीये, ही गरज आहे. आपली देशाची गरज आहे. जर नाही भेटलो तर चर्चा कशी होईल, कसं समजावणार, कसं समजणार? ही तर गरजेची गोष्ट आहे. आम्ही करतोय, करत आहोत आणि यापुढे देखील करू. तर तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती करत असता, जेव्हा ते इस्लामिक देशामध्ये जातात, तिथे लोकांना आलिंगन देतात, त्यांना अवॉर्ड्स मिळतात, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं? हो, माझा देश आहे, माझ्या देशाचा प्राईम मिनिस्टर आहे. जर त्याचा आदर होत असेल तर देशाचा आदर होत आहे. आणि ऐका, इथे आम्हाला त्यांच्या पॉलिसीज बद्दल पूर्णपणे मतभेद आहेत, करत राहू. असहमत आहोत, बहुतेक मोठमोठ्या गोष्टींवर असहमती आहे. पण देशाच्या बाहेर गेलो आणि जर कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करेल तर आमचा जीव देखील त्यांच्यासाठी कुर्बान आहे. लढाई लढू पूर्णपणे. तर मदनी साहेब, आपल्या देशातली लोक बाहेर जाऊन म्हणतात की भारतामध्ये मुसलमान लोकांवर अत्याचार होत आहेत, भारतामध्ये मुसलमानांची अवस्था खूप वाईट आहे, अमेरिकेमध्ये, UK मध्ये. हे तर मी देखील म्हणेन. जो प्रॉब्लेम आहे तो तर मी देखील सांगेन ना.
जो प्रॉब्लेम आहे जर त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला जात नसेल तर मी सगळीकडे जाईन, जिथे जिथे जाईन तिथे तिथे रडेन, इथे देखील रडेन, तिथे देखील रडेन. रडावं तर मला लागेलच. तर म्हणूनच हे तर ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती एक वेगळी गोष्ट आहे. अर्शद मंदनी साहेब यांचं भाषण मी पाहत होतो. ते म्हणत होते की देशामध्ये स्वातंत्र्यानंतर मुसलमानांची अवस्था सगळ्यात जास्त वाईट आहे. असं वातावरण बनवलं जात आहे की मुसलमानांना जिवंत राहण्याचा हक्क राहिला नाही. बघा, एका बाजूला मीडिया आहे, एका बाजूला एक खास प्रकारचा समाज तयार केला गेलेला आहे. हे तुम्हाला नाही जाणवत आहे का की आता गरज आहे हे सगळं बरोबर करण्याची? जर याची दुरुस्ती नाही केली गेली आणि त्या दुरुस्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले गेले नाही सरकारकडून, मीडियाकडूनही आणि सिव्हिल सोसायटीकडूनही, तर ही देशासोबत मैत्री तर नाही, मी तर याला गद्दारी समजेन. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी मिळून प्रयत्न करायला हवे. परिस्थिती तर वाईटच आहे. तुम्हाला इथे बोलवण्याचा उद्देश हाच आहे खरंय की आपण एकत्र मिळून ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी बरोबर. करता यावं. पण जो दावा सरकारचा आहे सबका साथ सबका विकास, होत आहे तो? माहीत नाही. मी तर यावर मला अजिबातच नाही वाटत की यावर ज्या प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते होत नाहीये. मला तर अजिबात वाटत नाहीये. कारण आपण नेहमी सरकारच्या लोकांकडून जे ऐकत असतो की आता राशनमध्ये, वीजमध्ये, घरांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही, हिंदू असो मुसलमान असो सगळ्यांना. चांगली गोष्ट आहे. जर असं होत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. पण न्यायामध्ये, कायद्यामध्ये, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बरोबरी असली पाहिजे. तेव्हाच असेल खरं. जर ते होत नाहीये तर मग विकासामध्ये आणि बरोबरीमध्ये मग काय मान्यता काय राहते? तर काय होत घरामध्ये नाहीये? न्याय, कायदा, अंमलबजावणी त्याची आणि लोकांचा आदर, या 3-4 खूप मोठ्या आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. कायदा तर सगळ्यांसाठी बरोबर आहे, तो बरोबर असलाच पाहिजे, तो दिसला देखील पाहिजे. बघा, तुम्हाला वाटतं की बुलडोझर चालवल्याने लोकांवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, तर तुम्ही त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू हो, ते टाकलं. करतच आहोत. सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची गरजच नव्हती पडायला हवी होती. हो ना, जो दावा करत आहोत की सगळ्यांसोबत बरोबरी होईल त्यांनीच अशा प्रकारची केस नव्हती करायला पाहिजे होती की तिथे जावं लागेल कोणालाही. ही तर मजबुरीची गोष्ट आहे. त्यांचा तर तर्क असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खूप खराब होती. तिथे लोकांना ठीक करण्यासाठी कठोर कारवाईची गरज होती आणि कारवाई केली आहे. त्यामुळे मौलाना साहेबांना त्रास होत आहे. नाही, आता हे इथे मौलाना साहेबांच्या बाजूने पूर्ण ते शिफ्ट करू नका. खरं तर प्रश्न फक्त या गोष्टीचा आहे, जितकं याबद्दल आहे की लॉ अँड ऑर्डर ठीक करणं. तर ही चांगली गोष्ट आहे की लॉ अँड ऑर्डर ठीक करण्यासाठी जी काही कठोरात कठोर कारवाई केली जाईल ती केलीच पाहिजे. पण ती कारवाई करण्यासाठी देखील एक सीमा असली पाहिजे. त्या सीमेचं जर उल्लंघन केलं गेलं तर हे योग्य नसेल. त्यांचा दावा असा आहे की आधी पोलीस पुढे पुढे पळायचे आणि माफिया आणि गुंड त्यांच्या मागे पळायचे. आता गुंड पळतात, माफिया पळतात आणि पोलीस त्यांच्या मागे मागे धावतात. असू शकतं की त्यांचं हे म्हणणं खरं देखील असेल. मला विशिष्ट असं त्या गोष्टीवर यायचं नाहीये. मला फक्त त्या गोष्टीवर यायचं आहे की अंमलबजावणी सगळ्यांसाठी बरोबर आणि एक समान असली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने नाही झाली पाहिजे. पण जर तुमच्यासारखी लोक जर कोणत्या माफियाच्या विरोधात ऍक्शन घेतल्याने जर ऑब्जेक्शन घेत असतील, तुम्ही ऑब्जेक्शन घेत आहोत? ऍक्शन घेतल्यावर नाही घेत आहोत, सीमेचं उल्लंघन होण्यावर घेत आहोत. फक्त माफियाबद्दल मुद्दा नाहीये, सामान्य माणूस देखील. आता तो मुलजिम आहे, मुजरिम नाहीये, कुठे कोणत्याही बाजूने दोषी सिद्ध नाहीये. अच्छा, आणखी एक गोष्ट जरा सांगा. मी गुन्हा केलाय, शिक्षा माझ्या वृद्ध वडिलांना आईला मिळत आहे, ही काय पद्धत झाली? मी एक उदाहरण देतो तुम्हाला. मुख्तार अन्सारी, त्यांच्या विरोधात तर खूप साऱ्या केसेस होत्या. पूर्ण उत्तर प्रदेश जाणून आहे. मोठे गँगस्टर होते. 63 क्रिमिनल केसेस होत्या त्यांच्यावर. त्यामध्ये मर्डरच्या देखील केसेस होत्या आणि 8 केसेसमध्ये ते दोषी सिद्ध झाले होते. मला एक गोष्ट सांगा. तुम्ही आधी मला माझी गोष्ट सांगा ना. हो. तेच तर. तुम्ही मुख्तार अन्सारी बद्दल म्हटलंय की गरिबांचे मसिहा आहेत.
फक्त मीच नाही म्हणालो, त्या परिसराला जाऊन विचारा. आणि हे फक्त मुसलमान असल्यामुळे नाहीये, त्याचे तर मतदार देखील 80% जास्त तर नॉन मुस्लिम आहेत. तो तिथला मतदार संघच असा आहे. तो फक्त मुसलमानांचा माणूस नव्हता, तो तर गरिबांचा होता, खरंच गरिबांचा माणूस होता. आता त्या केसेस आहेत, किती केसेसमध्ये दोषी सिद्ध झालाय. मी देखील हेच म्हणतो की यावर माझ्याकडे देखील काहीतरी रिसर्च आहे. जितका तुम्ही रिसर्च केला आहे, माझ्याकडे देखील काहीतरी रिसर्च आहे, ते मी सादर करेनच. सांगा तो तुमचा खरंच रिसर्च. गरिबांसाठी देव होता. तुम्ही काय म्हणता की तुम्ही त्यांची कोणतीही एक केस अशी दाखवू शकत नाही की त्यांनी कोणाच्या जागा बळकावली असेल, कोणाच्या जागेवर असं काही केलं असेल. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, असेल तर मी शब्द मागे घेईन. त्यांना त्यांचे आता भाऊ जे पार्लमेंटचे मेंबर झाले आहेत, त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधली परिस्थिती बघायला सांगा. तिथून कोणी मुसलमान बनून तो तसा पण तिकडून नाही जिंकत आहे. नाही, आता मी हिंदू मुसलमान नाही, पण तुम्ही तर मला त्या कॉन्टेक्स्ट मध्येच मला प्रश्न विचारताय ना. त्यांच्याबद्दल बोलत होते म्हणून मी तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारलं. हो, मी जे बोललोय सकाळी आणि आज सांगतोय सुद्धा तर हा बोलेन. पोलीसचा रेकॉर्ड आहे, हा कोर्टातला रेकॉर्ड आहे. हो, ठीक आहे, कोर्टाचा रेकॉर्ड आहे आणि कोर्टामध्ये दुसरे रेकॉर्ड सुद्धा आहेत. खूप साऱ्या केसेसमध्ये त्यांना ते सुद्धा मिळालंय. मी तर फक्त केसेस बद्दल बोलतोय ज्यामध्ये त्यांना शिक्षा झाली हो, आहे. ठीक आहे. आता शिक्षा झाली आहे तर शिक्षा झाली आहे. त्यांना शिक्षा तर भोगतच आहेत ना, ते शिक्षा तर भोगताच आहेत ना. पण जर कोणा माणसाची गोष्ट चांगली असेल तर मग ती चांगलीच म्हटली जाणार. नक्कीच. अच्छा, एक म्हणजे गोष्ट तुम्ही म्हणताय आहे, की तुम्ही ते गरिबांचे मसीहा होते तरी पण कोर्टाने शिक्षा दिली आता होती. तुम्ही मला एक गोष्ट सांगा. तुम्ही बोललात की तुम्ही मोदी साहेबांची, पंतप्रधानांचं कौतुक करता. तर तुम्हाला काय पाहिजे की मी त्यांचं कौतुक करायचं नाही आणि नेहमी निंदा करत राहायची? हे कसं होऊ शकतं? तर कधी कौतुक पण होऊच शकतं चांगल्या कामांवर. काही फोरम असे असतील ज्या फोरममध्ये मला त्यांचं कौतुक करावं लागेल आणि काही फोरम असे असतील जिथे मला त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काही असंही बोलावं लागेल जिथे माझ्या डिसअग्रीमेंट्स असतील. तर वेगवेगळ्या फोरमवर वेगवेगळ्या गोष्टी या बोलल्याच जातात. ते वारले आता. तर आता जेव्हा एक माणूस निघून जातो, मुख्तार अन्सारी साहेबांबाबत बोलतोय, ते वारले आता. त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर ते तर मला बोलावंच लागेल ना. आमच्या इथे तसंही बोललं जातं की जेव्हा कोणी एक माणूस वारतो तर त्याच्या चांगल्या गोष्टीच बोलल्या पाहिजे, वाईट गोष्टी नाही बोलल्या पाहिजेत. पण जेव्हा ते जिवंत होते तेव्हा तुम्ही त्यांच्या मी क्रिमिनल कधीच त्यांचं कौतुक नाही केलं, कधीच कौतुक केलं नव्हतं, कधीच कौतुक केलं नव्हतं. त्याची कधीच गरज नव्हती. जे वारले होते त्याबद्दल एक गोष्ट मला बोलायची होती आणि फक्त मीच नाही बोलत आहे, तर पूर्ण क्षेत्र बोलत आहे. कोणाबरोबर जर डिसअग्रीमेंट झालेत म्हणजे हा अर्थ असा नाही लागत की पूर्ण वाईट झालाय तो. आणि कोणाबरोबर अग्री झालो तर असा अर्थ नाही की तो चांगला आहे. चांगली कामं पण असतील, वाईट कामंही आहेत. माझेच कामं 100 वाईट तुम्हाला दिसतील. पण या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये माफियांच्या विरोधात, गुंडांच्या विरोधात ऍक्शन झाल्या, एन्काउंटर झाले, परिस्थिती चांगली झाली. ही गोष्ट तुम्ही अग्री हो, करता? मी गोष्ट पार्शियली अग्री करतो, नक्कीच अग्री करतो आणि चांगल्या कामांना चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे हाताळले आणि त्याच्या काही मर्यादा असाव्यात. हे परसेप्शन नाही गेले पाहिजे की कोण विशेष वर्गाच्या विरुद्ध होत आहे. नाही त्या मिश्किल हसूने, नाही त्या प्रश्नांनी, नाही त्या प्रश्नांच्या खास पद्धतीने दिलेल्या उत्तराने. खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांसाठी झालं पाहिजे असं. खूप चांगली गोष्ट बोललात, चांगली गोष्ट हो. बोललात. जनतेमधून प्रश्न घेऊ शकतो? सर, जेव्हा राम मंदिरचा शिलान्यास झाला होता तेव्हा तुमचं एक वक्तव्य होतं की कुठलाही देश किंवा राष्ट्राच्या पंतप्रधानांना मंदिर किंवा इबादतगाहाचं भूमिपूजन करायला नाही गेलं पाहिजे. सर, तुम्ही असं का बोलला होता? दोन्ही तुम्ही गोष्टी आल्या सांगाल? होत्या. मला माहिती होती की ज्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या. मशिदीची पहिली वीट ठेवायची होती, ती एक चालवली गेली होती. बरोबर असू दे नाहीतर चुकीचं, पंतप्रधान जातील त्या मशिदीच्या इथे पहिली वीट रचतील. जी काही 5 एकर जमीन मिळाली आहे ती आहे एक गोष्ट आणि ही गोष्ट सुद्धा त्यावेळी चालली होती. खरं तर माझं वक्तव्य त्या अनुषंगानेच होते आणि आज सुद्धा मी त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या देशाचं कोणी सुद्धा अशा पदावर बसलेल्या माणसाला कोणत्याही पद्धतीच्या धार्मिक उपक्रमात पुढाकार घेता कामा नये. ही माझी आज सुद्धा धारणा आहे. फक्त त्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही, पण हे एक जनरल ओपिनियन आहे आणि त्या वाक्यावर मी आज सुद्धा कायम आहे. एक तर माझं ते बोलणं दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं, पण त्याच्याऐवजी सुद्धा मी हेच बोलेन की कोणत्याही धार्मिक उपक्रमात पुढाकार आपल्या देशात होऊ नये. या प्रकारे अशा पदावर बसलेल्या लोकांनी काही करू नये. तर मग कोणी करायचं? आता राम मंदिराचे उद्घाटन झाले. बघा, जर राम मंदिराच्या विषयावर आपण जास्त गेलो तर ती गोष्ट बरोबर नाहीये.
तर हे परत जोडणे तोडणे या विषयावरून बाहेर होऊन जाईल. माझा प्रांत नाहीये तो. त्यांनी प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं त्याचं. हा तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. वर ठीक आहे, खालचा काही ठीक आहे. विषयच नाही. निर्णय कसा पण आला असो, कशा प्रकारेही आला असो, त्यावर बराच वाद होऊ शकतो. त्या जजमेंट मध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, हो ना. ते अजून बाहेर काढले तर वाद वाढतच जातील. त्याचा काही फायदा नाहीये. ह्याला इथेच थांबवूया आणि या गोष्टीला इथवर ठेवलेलंच बरं आहे. ठीक आहे, चला मी तुमच्या भावनांचा आदर ठेवतो. धन्यवाद. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर मौलाना मेहमूद मदनीवर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. सगळ्यांसोबत होत आहे. लिंचिंग असेल, कोणी दलित आहे, कोणी ट्रायबल आहे, कोणी मुसलमान आहे. आता मुसलमानांचा आकडा जास्त आहे तर मुसलमानांचा तस्कर जास्त होतोय. पण मी नाही म्हणत आहे बरोबर आहे. फक्त मुसलमानांसोबत होत आहे म्हणून ही गोष्ट चुकीची आहे. सगळ्यांसोबत होत आहे पण मुसलमानांसोबत जास्त होतं. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत मौलाना मेहमूद मदनी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये जमियत उलेमाए हिंदचे अध्यक्ष मौलाना मेहमूद मदनींवर आरोप आहे की हे दडपशाही करणाऱ्यांना पाठीशी घालतात. आता हा माझा आरोप नाहीये. केंद्र मंडळात एक मंत्री आहेत गिरिराज सिंग. त्यांनी सांगितलं की देवबंद ही आतंकवाद पसरवण्याचे उगमस्थान आहे आणि त्यांनी सांगितलं की हाफिज सय्यद सकट अनेक आतंकवाद संघटनांशी तार निगडीत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी तुमचे सुद्धा विधान ऐकले की असे हजारो केसेस आहेत ज्यांच्या विरोधात UAPA लागलाय. आतंकवादची केस आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे. तर सगळ्यांची कोर्टामध्ये केस लढताय, तुम्ही त्यांची वकिली करत आहात. वकिली करणे आणि माणसाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार तर आपल्या सिस्टेमनेच दिला आहे. आपण कोण लागतो कोणाची वकिली करणारे? कोण आहोत आपण? आपण कोणीच नाही आहोत कोणाची वकिली करणारे. हे तर आपल्या संविधानाने दिलं आहे. हे अधिकार तर संविधानाने दिले आहेत. आणि जर इथपर्यंत आहे की जर कोणाकडे वकील नसेल तर कोर्ट स्वतः त्याच्यासाठी वकिलाची नियुक्ती करते. तर हे तर मग काय बोलायचं? ज्यांच्याकडे वकील नाहीये मग तो आतंकवादी का असेना, नाही, त्याच्यासाठी वकिली करणार. निर्णय घेणे की कोण आतंकवादी आहे हा निर्णय लॉ एन्फोर्सिंग एजन्सी घेतील किंवा ज्युडिशरी घेतील. आता मी तुम्हाला शेकडो उदाहरणे देईन जिथे आम्ही कोणतीही केस लढली नाहीये. आणि तुम्ही तर गुन्हेगारांबद्दल बोलताय. मी खूपच कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी बोलतोय. अफजल गुरु, त्याला फाशी दिली गेली पण आउट ऑफ टर्न प्रायोरिटी बेसिसवर फाशी देण्यात आली. आता याला काय म्हणायचं आपण? पण कोर्टाच्या आदेशानुसार? कोर्टाच्या आदेशानुसार पण आउट ऑफ टर्न प्रायोरिटी बेसिसवर फाशी का देण्यात आली? सगळ्यांनाच देण्यात यावी. लाईनशीर जितके जण होते त्याचा नंबर आला असता तर त्यालाही दिली असती. नक्कीच द्यायची होती. मग असं का केलं? हा एक प्रश्न आहे. तर कोणी खास वर्गाला अशा प्रकारची वागणूक का दिली जाते? ही तर म्हणजे त्यावेळी कमीत कमी नरेंद्र मोदी यांचं सरकार नव्हतं. कोणाचं पण असो, मी सरकारबद्दल बोलतच नाहीये. मी कधी कोणत्या सरकारचा विरोध केला आहे? आउट ऑफ टर्न तर सगळ्यांचंच. आउट ऑफ टर्न यासाठी कोणीही करा, जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे यासाठी मी असा प्रश्न विचारतोय. हा तर तुमच्या प्रश्नापेक्षा वेगळा आहे. माझा प्रश्न वेगळा आहे. तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही क्रिमिनल्सना, आतंकवाद्यांना का सपोर्ट करता? ठीक आहे ना, मी हेच सांगतोय. एक उदाहरण देतो तुम्हाला. 1000 लोकांची नावं देईन ज्यांना तुम्ही सपोर्ट नाही केलाय, कधीच नाही केलाय. आणि अशी सुद्धा उदाहरणं आहेत की आपल्या इथे लोकांनी अप्लाय केलं, आम्ही त्यांना सपोर्ट नाही केला, कधीच नाही केला. कधी कुठल्या आतंकवाद्यांना सपोर्ट केला गेला नाहीये. आणि 0 टॉलरन्स असायला पाहिजे. जर या देशात नाही, जगामधल्या कोणत्याही देशात आतंकवादी विचार, आतंकवादी ॲटिट्यूड यांना जर थोडा जरी आसरा मिळाला तर ही देशाबरोबर केलेली दुश्मनी आहे. जसं ज्या साहेबांचं नाव सांगितलं, आता ते गंगोत्री सांगितलं, ते सुद्धा त्याच गंगेमध्ये न्हायले आहेत. आतंकवाद्यांच्या गंगेमध्ये न्हावून बसले आहेत. त्यांना तर अधिकार नाहीये या देशाच्या कॅबिनेटमध्ये राहण्याचा.
जर कोणी माणूस आणि या ॲटिट्यूडचा माणूस जर कॅबिनेटमध्ये बसलेला आहे तर मग मी त्या कॅबिनेट बद्दल काय विचार करेन? मी नक्की स्वतःला कुठे उभं त्यांनी करायचं? तर नावं दिली आहेत. त्यांनी सांगितलं की मसूद अझहर, मुल्ला अमर, फजल रहमान हे सगळे ते आतंकवादी आहेत जे देशाचे दुश्मन आहेत आणि हे देवबंदच्या विचारांना सपोर्ट करणारे आहेत लोक आणि देवबंदचा आदर करणारे लोक या आहेत. कारणासाठी मी सांगतोय, म्हणूनच मी सांगतोय की यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि आपल्या कॅबिनेटला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. आणि बस अजून काय सांगू शकतो मी? यापुढे मी ते काहीच नाही बोलतील सांगू की शकत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो हो आम्ही. ठीक आहे मग अजून काय सांगणार? जनतेमधून प्रश्न घेऊया. प्रत्येक मुसलमान अतिरेकी नसतो, पण प्रत्येक दहशतवादी घटनेच्या मागे मुसलमानच का असतो? हा माझा सिंपल प्रश्न आहे. हा तर पुन्हा तोच ऐकिवात येणारा आणि रटाळ प्रश्न आहे. याचे उत्तर खूप आधी सारखं देण्यात आलंय. आम्ही आता बस्तरमध्ये आणि मागच्या अगदी 1 वर्षात काढून जर बघितलं, तुम्ही जर जेवढे इन्सिडेंट झाले आहेत तर त्यात जितके आमचे जवान शहीद झाले आहेत आणि जर त्यांचा एकदा रेशिओ काढून बघितलात तर ते कुठल्याही मुसलमान कडून केला जाणारा इन्सिडेंट, आणि आता मी त्याला हिंदू नाही बोलणार कारण हिंदू बोललो तर परत हिंदू मुसलमान म्हणून मुद्दा उठेल. 70 आणि 30चा रेशो सुद्धा नाही मिळणार, तिथे 70%. आता तिथे आसामवरून जर बघितलं आणि पूर्ण मध्य भारताला तुम्ही बघितलं, सगळ्यामध्ये तुम्ही बघून घ्या की अजून एक गोष्ट आहे, त्याला धर्माचा चष्मा चढवून बघितलं गेलं नाही पाहिजे. त्याऐवजी तुम्ही काश्मीरच्या इन्सिडेंट्सना जर तुम्ही धर्माचा चष्मा चढवून बघितला तर मला नाही वाटत की तुम्ही योग्य प्रकारे न्याय कराल. खूप अन्यायाची गोष्ट आहे ही, धर्माची गोष्ट नाहीये. तिथे तो धार्मिक इश्यू नाहीये, तो रिजनल इश्यू आहे. मग तो बस्तरवाला असो नाहीतर तो बारामुल्लावाला असो, कुठलाही असो. मी तुमच्या बोलण्याने सहमत आहे की जो आतंकवादी असतो तो कोणाचा जीव घेतो, तो कोणताही धर्माचा नसतो, ना तो हिंदू असतो, ना मुसलमान असतो, ना सिख असतो. हेच तुम्हाला म्हणायचं? ही तर खूप छोटीशी गोष्ट आहे. मोठी गोष्ट तर ही आहे की या गोष्टी लोकलाइज्ड व्हायला पाहिजेत, पण त्या नॅशनलाइज नसाव्यात आणि या कुठल्याही धर्मालाही जोडता कामा नाहीये. विशेष करून मुसलमानांवर हे प्रश्न उठण्याची वेळ येऊ नये की त्यासाठी विशेष वातावरण बनलं गेलं असेल. आता ते वातावरणच बनवलं जात आहे ना पूर्ण जगामध्ये की बघा हिंदुस्थानामध्ये मुसलमान लोकांवर किती अत्याचार होत आहेत, लिंचिंग होत आहे, होत आहे ना. आता तुम्ही त्या लिंचिंग विरोधात त्या प्रकारे बोलत नाही आहात तर प्रॉब्लेम तर होणारच ना. त्या लिंचिंग विरोधात बोलणं झालं पाहिजे ना. तो पण एक आतंकवादच आहे. मला माफ करा, तुम्हाला हे सांगायचंय की तोही एक आतंकवाद आहे आणि त्या आतंकवादाला रोखण्यासाठी आम्हाला 0 टॉलरन्सनेच लढाई ही लढलीच पाहिजे. त्या कन्व्हिक्शन बरोबरीने लढली पाहिजे की आम्ही हे होऊ देणार नाही होऊ देणार. हे ते कन्व्हिक्शन नाहीये ना, मीडियाकडे आहे ना सरकारकडे आहे किंवा कोणतेही लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडे नाही. असं तर नाहीये ना की फक्त मुसलमानांसोबतच लिंचिंग होत असते. जसे तुम्ही बोललात की आतंकवाद हा हिंदू पण असू शकतो, कोणाबरोबरही हे होऊ शकतं. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मोठी यादी आहे. मी मुसलमानांबद्दल बोलतच नाहीये सर, माझी एक सवय आहे. माफी मागतो मी मुसलमानांची गोष्ट जेव्हा मी या देशामध्ये राहतोय तर मी देशाबद्दल बोलेन. मी फक्त मुसलमानाबद्दल नाही बोलणार. कधी ऐकलं नाहीये. खूप नॉनसेन्स आहे की मी फक्त मुसलमानांबद्दल गोष्टी करतोय. हो, मुसलमानांचे सुद्धा इश्यूज आहेत. एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. मी जामियातची गोष्ट करतोय, जामियात उलेमाई हिंद. मुसलमानांची संघटना असायलाच नाही पाहिजे. ही देशाची संघटना आहे आणि आपण देशाच्या बाबतीत विचार करून जर गोष्टी नाही सुधारल्या तर आपलं दुर्भाग्य आहे. हा आपला कमनशिबीपणा आहे की जर आपण जिम्मेत उलमा हिंदमध्ये बसलो आहोत तर आपण आपल्या देशासाठी बसलो आहोत. नाही, जेव्हा तुम्ही मान्य करता की लिंचिंग तर प्रत्येक ठिकाणी होते आणि जेव्हा तुम्ही अत्याचाराची गोष्ट करताय तर तुम्ही हे का नाही बोलत की हिंदूंवर सुद्धा अत्याचार होत आहे? हो, सगळ्यांसोबत होत आहे. लिंचिंग असेल, कोणी दलित आहे, कोणी ट्रायबल आहे, कोणी मुसलमान आहे. आता मुसलमानांचा आकडा जास्त आहे तर मुसलमानांचा तस्कर जास्त होतोय. पण मी तर असं बोलत नाहीये की मुसलमानांबरोबर असं काही होत आहे, फक्त मुसलमानांसोबत असं होत आहे. हे तर खूप चुकीचं आहे. जर कोणी म्हणालं की फक्त मुसलमानांसोबत हे होत आहे तर हे चुकीचं आहे. सगळ्यांसोबतही हे होत आहे पण मुसलमानांसोबत जास्त होत आहे.
आणि सर त्यामध्ये तुम्हाला खूप मोठं योगदान दिलं पाहिजे, तुम्हाला लीड घेतलं पाहिजे. आणि मी तुमच्याकडनं ही अपेक्षा करू शकतो, तुम्ही या देशाला वाचवण्याकरता, वाढवण्याकरता आणि कोपऱ्यामध्ये बसलेल्या कम्युनिटीला तुम्हाला योद्धा बनवून पुढे आणलं पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांकडनं देशाला खूप अपेक्षा आहेत. माफ करा, मला हे सगळं करायची गरज नाहीये, वेळ सुद्धा नाहीये, पण माझं तुम्हाला वचन आहे की ह्या असल्या कामांमध्ये कधीच मागे हटणार नाही. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत मौलाना मेहमूद मदनीवर. आता वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर ऐकूया आपल्या जज यांचा निकाल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारले मौलाना मेहमूद मदनी यांना. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे आपले जज जस्टिस झकीउल्ला खान यांच्या निकालाची. या अदालतमध्ये जे मौलाना मेहमूद मदनींवरती आरोप लावले होते त्याचा त्यांनी अगदी व्यवस्थित सामना केला आणि त्यांनी अशी काही तथ्य समोर ठेवली, फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस ठेवले की ज्याने ते मिट आउट होतील. मौलानांनी जे आपले विचार मांडलेले आहेत ते अगदी बरोबर मांडले आणि ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने सांगितलंय की मुसलमानांमध्ये खूप यशस्वी होण्यासारखी लोक आहेत आणि यशस्वी सुद्धा झाले पाहिजेत. आणि त्यांनी जे बहुविवाहाच्या बाबतीत जे बोलले त्याच्या बाबतीत जे सांगितलं की क्वचितच कोणी एखादा असेल जो मल्टिपल मॅरेजेस करेल, या सर्कमस्टन्सेसच्या हिशोबाने माझ्या विचाराने मौलानांच्यावर काहीच आरोप सिद्ध होत नाहीत आणि ते मुक्त होण्याचे योग्यतेचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काही आरोप सिद्ध होत नाहीयेत. त्यांना निर्दोष मुक्त केलं जातं. याच अपेक्षेने, या खात्रीने की मौलाना मेहमूद मदनी याच प्रकारे समाजामध्ये भाऊबंदीसाठी काम करत राहतील, देशाची प्रगती कशी होईल याचे योगदान देतील. आजचा आपण खटला इथेच संपूया. तुमच्याबरोबर पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. थँक्यू.